प्रशांत कोरटकरच्या जामिनावर आज सुनावणी आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये दुपारी सुनावणी होणार आहे। कोरटकरला आज जामीन मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। प्रशांत कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। मात्र प्रशांत कोरटकर विरोधात शिवप्रेमींमध्ये संताप आहे। मागच्या सुनावणीनंतर प्रशांत कोरटकरवर कोर्टातच हल्ला झाला होता। शिवप्रेमींमधील संताप पाहता कोल्हापूर कोर्ट राजावाडी पोलीस स्टेशन परिसरात कडेकोट बंदोबस्त आहे। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शेखर, काय नेमका आजच्या सुनावणी दरम्यान घडू शकतं आणि कोरटकरवर पुन्हा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्या दृष्टीने पोलिसांकडून काय खबरदारी घेतली जाते? रिद्धी, पोलिसांकडून गेल्या वेळीच्या सुनावणीवेळी व्हीसीद्वारेच कोरटकरला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं। कोणत्याही प्रकारे त्याच्यावरती पुन्हा एकदा हल्ला जो आहे तो होऊ नये याची खबरदारी पोलिसांनी घेतली। मात्र आज कोरटकर याच्या जामीन अर्जावरती सुनावणी होणार आहे आणि 14 दिवसांची कोरटकर याला पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे आणि त्यानंतर त्यांना लगेचच न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि ती सुनावणी आज होणार आहे। त्यामुळे निश्चितच आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेलं आहे। कोरटकर याच्याकडे आणखीन कोणता तपास जो आहे तो पोलिसांना करायचा आहे या संदर्भातला युक्तिवाद आणि त्यांचं म्हणणं जे आहे ते आज कोर्टामध्ये ते सादर करतील आणि त्यानंतर कोरटकर याला आज बेलच त्या ठिकाणी मिळेल की पुन्हा एकदा त्याला जेलची वारी जी आहे ती त्या ठिकाणी करावी लागणार हे देखील आज पाहणं गरजेचं असणार आहे। जी जी, धन्यवाद शेखर दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। Thank you.